हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार बांधवांची बैठक संपन्न। या प्रसंगी हिमायतनगर तालुक्याचे सर्व पत्रकार बांधव व हिमायतनगर पोलीस स्टेशनचे PI अमोल भगत हेही उपस्थित होते। यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले। पत्रकारिता करीत असताना पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्या काही घटना घडत असतील त्याची माहिती आम्हाला आमच्या अशी अपेक्षा आहे पोलिसांची की आम्हाला माहिती द्या। जर तुम्हाला संकोच वाटत असेल की बाबा तो आमच्या अंमलदार काय त्रास देत असेल किंवा काय असेल तर मला पर्सनली वैयक्तिक म्हणून सांगा त्या गोष्टी, मी माझ्या पद्धतीने हँडल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन। एखादी बातमी तुम्हाला छापायची असेल तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे, पण एवढीच विनंती आहे की ते शहानिशा करून तुम्ही बातमी छापा। डायरेक्ट एखाद्या आकस धरून किंवा आकसापोटी किंवा असं कृपया बातमी टाकू नका। पोलिसांनी पत्रकार आपले थोडेफार क्लायसिस होत असतात, संबंध चांगले असतात, ते आपले काय चोली दामन का खेळ आहे दोघांचं ते चालूच असतं, असं काय नाही। त्यामुळे असा गैरसमज कोणी करून घेऊ नका। थोडे बोलताना आमच्याकडून सुद्धा शब्द कधी कधी वाईटपणे बोलून जातात, कारण पोलिसांना काम करत असताना येणारे लोक सर्व आम्हाला ही निगेटिव्हच असतात, सर्व स्वतःची गारणी घेऊनच येत असतात। त्यामुळे आपण बोलण्याचा सुद्धा आमचा पेशा हा त्याप्रमाणेच होऊन जातो। पुढच्याशी बोलण्याची आम्हाला सवय तशीच पडून जाते। आपण हे काय म्हणतात ना, कोणतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये जसं तुम्हाला वागणूक दिली जाते, वेलकम वगैरे हात जोडून वगैरे लेडीज वगैरे जसे असतात, तसं हे सेक्टर नाही आहे की तिथं आपण तुम्ही प्रेमाने बोलून पुढची अपेक्षा आपण पूर्ण करू शकू। तरी आम्ही जेवढं होईल तेवढं तरी आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो। पण कसं असतं, पोलिसांकडे येणाऱ्या तक्रार पक्षकारांचा एक पक्षकार नाराज होतो आणि एक पक्षकार आनंदी होतो, म्हणजे सुखावतो। त्यामुळे आम्ही कधी पण दोन्ही पार्टींना दोन्ही पक्षकारांना कधी आपण संतुष्ट ठेवू शकत नाही। त्यामुळे एक नाराज झालेला असतो तो अशा तशात तुमच्याकडे फॉर होतो किंवा वरिष्ठांकडे कंप्लेंट करतो की पोलिसांनी मदत केली नाही। आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही स्वतःची शहानिशा करून तुमची काय बातमी छापा, जेणेकरून सत्य असेल ते आम्हाला असं माहीत पडेल किंवा जनतेला माहीत पडेल। तुम्हाला जसं काय प्रॉब्लेम असेल बातमी छापताना किंवा तुम्हाला जर कॉपरेट करत नसेल कोण आमच्या अंमलदार तर मला वैयक्तिक फोन करून सांगायचा। कारण कसं असं मी जेवढा तुमच्या जनतेमध्ये म्हणजे आपण जसं एकमेकांना ओळखतो असे आमचे काही अंमलदार नवीन आलेले आहेत, आता स्टाफ बराच मी चेंज केला आहे, त्यामुळे ते बरेच अंमलदार अधिकारी हे तुमच्या परिचयाचे नाहीत, त्यामुळे थोडं कधी कधी क्लॅशेस होऊ शकतात। त्या गोष्टी थोड्याफार समजून घ्या। तुम्हाला